नमस्कार मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत शांतनू रडत असतो. आदिती मॅम देखील शांतनू बघून रडत असतात. शांतनू आदिती मॅडमला म्हणत असतो की मला केव्हापासून तुझ्याशी बोलायचं होतं, तू कधी शुद्धीवरती येते याची वाट बघत होतो. शांतनू म्हणतो की 1 मिनिट, पल्लवीने जेव्हा तुला हाक मारली तेव्हा तू तुझे डोळे उघडलेस, म्हणजे तू जागी होतीस का? आदिती मॅडम मान हलवून हो सांगतात. यावरती शांतनू म्हणतो की याचा अर्थ तू आधीच शुद्धीवरती आली आहे. त्यावरती आदिती मॅडम हो म्हणतात. शांतनू म्हणतो की पल्लवीला हे माहित होतं? त्यावरती आदिती मॅडम म्हणतात की हो. शांतनू पल्लवीला विचारतो की पल्लवी, तू का सांगितलं नाहीस मला? आणि तुला हे देखील माहित होतं की आईला याचा किती त्रास झालाय? पल्लवी म्हणते की प्लीज प्लीज 2 मिनिटं आधी शांत व्हा शांतनू, मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. मधल्या ह्या काळात ना खूप गोष्टी घडल्यात, मला तेव्हा त्या नाही सांगता आल्या, पण आज मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. शांतनू काही ऐकून घेत नसतो, परंतु आदिती मॅडम शांतनूचा हात पकडून म्हणते की शांतनू राजा, अरे ती सांगते ते बरोबर आहे. खरं म्हणजे मी शुद्धीवर आल्यानंतर मला तुझ्याशी आणि प्रभाकरशी खूप बोलायचं होतं, पण काही कारणांनी ते काही शक्य नव्हतं. ते कारण आता पल्लवीच तुला सांगेल. ऐक जा. शांतनू पल्लवीला विचारतो की कसलं कारण? पल्लवी शांतनूला म्हणते की अहो शांतनू, तुमचा विश्वास देखील बसणार नाही. अशा अनेक गोष्टी मधल्या काळात घडून गेल्यात. आता ही सर्व काही सत्य तुमच्या समोर आणण्यासाठी मला मोठ्या आईंनी मदत केली. खऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी त्यांनीच आम्हाला ही कल्पना सुचवली. आम्हाला तिघींनाही याची माहिती होती शांतनू. हा मोबाईल देखील मोठ्या आईंचाच आहे. शांतनू म्हणतो की हो पल्लवी, पण हे कोणासाठी, कोणाला पकडायचंय? मग पल्लवी म्हणते की विनायक दादा. शांतनू म्हणतो की काय? पल्लवी म्हणते की हो विनायक दादा. आणि हो शांतनू, तुम्हाला खरं वाटलं आणि हो शांतनू, तुम्हाला अगदी खरं वाटत नसलं तरीही हेच सत्य आहे. पल्लवी म्हणते की त्यांच्या वागण्या बोलण्यावरून मला शंका यायला लागली होती. मग घडलेला सर्व प्रकार पल्लवी शांतनूला समजावून सांगते. पल्लवी शांतनूला त्या औषधांबद्दल देखील सांगत असते, कशा प्रकारे विषाच्या बाटल्या विनायक आदिती मॅडमला देत होता आणि मग डॉक्टरांनी त्याच्या जागी विटॅमिन्स देऊन कशा प्रकारे पल्लवीने त्या बाटल्या चेंज केल्या. अशा प्रकारे सर्व गोष्टी पल्लवी शांतनूला सांगत असते. पल्लवी शांतनूला म्हणत असते की विनायक दादाने एकदा नाही अनेकदा मारायचा प्रयत्न केला आणि आजची ही सर्व योजना त्यांना रेड हँड पकडण्यासाठीची होती. पण हो, आम्ही याच्यामध्ये आईला कुठलाही त्रास होणार नाही याची आधीच काळजी घेतली होती. त्या बॉटलमध्ये विष नाही, ग्लुकोजचं पाणी भरून ठेवलंय. सलाईनची सुई आधीच काढून ठेवली होती. शांतनू म्हणतो की पल्लवी, अगं माझा भाऊ आहे तो असं कसं वागू शकतो? शांतनू म्हणतो की पल्लवी, तुला काहीतरी गैरसमज झालाय. अगं तो असं नाही वागू शकत. शांतनू आईला म्हणतो की आई, अगं तुझ्यावरती दादा किती प्रेम करतो. मग मोठी आई जवळ येऊन म्हणते की अरे शांतनू, हे त्याचं नाटक होतं. मोठी आई म्हणते की शांतनू, आम्हाला मान्य आहे की आम्ही खूप वाईट वागलो, पण आमचा मुलगा विनायक हा आमच्यापेक्षा जास्त वाईट प्रवृत्तीचा आहे. तू त्याच्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवू नकोस. अरे त्यांनी आम्हाला जन्मदात्या आई बापांना फसवलं, तुला आणि आदितीला का नाही फसवू शकणार? त्याला फक्त सर्व संपत्ती हवी, त्यासाठी तो कोणाचाही जीव घेऊ शकेल. पल्लवी म्हणते की मोठी आई म्हणताय त्याचा शब्द खरं आहे शांतनू. मोठी आई म्हणते की विनायक जरी माझा मुलगा असला ना, तरी मी तुला सांगते की तो अत्यंत दृष्ट प्रवृत्तीचा मनुष्य आहे. त्याला धडा शिकवल्याशिवाय आता मी माघार घेणार नाही. मला आता माझ्या जीवाची देखील पर्वा नाहीये आणि वाटलं तर तू मला घराबाहेर काढ आणि हे सर्व झाल्यानंतर मीच हे घर सोडून जाईन, तुला शब्द देते शांतनू. शांतनू अगदी तुटूनच जातो. तो आदिती मॅमपाशी बसून रडू लागतो. आदिती मॅडम म्हणतात की अरे शांतनू, अरे ते म्हणताय ते खरं आहे रे. विनायकला तुझ्यावरती गोळी झाडताना मी स्वतः पाहिलंय रे. आणि तुम्हाला माहितीये का शांतनू, असं पल्लवी म्हणते की आणि माहितीये का तुम्हाला शांतनू, की तुम्हाला कॉलेजच्या प्रकरणामध्ये अडकवण्यामध्ये विनायकचाच हात होता. त्याचे पुरावे देखील मी कॉलेजमधून मिळवले. त्यासाठी देखील मोठ्या आईनेच माझी मदत केली. शांतनू म्हणतो की माझा मोठा भाऊ आहे, त्याने घरातल्या सर्वांना सांभाळायला हवं, आपलं घर उद्ध्वस्त करायला नको. आता काय म्हणायचं मी याला? मग शांतनू स्वतःला सावरतो आणि म्हणतो, नाही पल्लवी, आपल्याकडे सर्व पुरावे आहेत ना, आता हे पुरावे आपण ताबडतोब पोलिसांच्या हवाले करायला हवं. पल्लवी म्हणते की शांतनू नाही. मोठी आई म्हणते की अरे पल्लवी म्हणते ते खरं आहे, आपल्याला शांतपणेच ठरवावं लागेल. शांतनू म्हणतो की नाही, मला आता कोणाचं काही ऐकायचं नाहीये. शांतनू काय कोणाचं ऐकत नसतो, तो निघालेला असतो. मग मात्र आदिती मॅडम मागून त्याला हाका मारत असते. मग शांतनू आदिती आईकडे येतो आणि तिचं ऐकतो. मग पल्लवी देखील म्हणते की शांतनू, इतका जास्त घाई करू नका, आपण शांतपणे ठरवून विचार करूया. आता इकडे विनायक गाडीतून बाहेर पडलेला असतो. तो मनातच विचार करत असतो की घरातून तर बाहेर पडलोय, पण घरात काय चाललंय हे एकदा कळायला हवं. आईला फोन करून बघतो
मोठी आई म्हणते की विनायकचा फोन येतोय. पल्लवी म्हणते की आता का फोन करताय पण ते. मोठी आई म्हणते की काय माहिती, काही वेगळे विचार तर नसतील ना त्याच्या मनात. आणि शांतनू बोलतच असतो आणि मोठी आई फोन उचलून देते. विनायकला तिकडे आवाज जात असतो. विनायक तिकडनं ऐकत असतो. शांतनू म्हणत असतो की आता आपल्याकडे पुरावे, गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. आता कुणालाही घाबरायची गरज नाहीये. या लोकांना आपल्या घरात ठेवायची गरजच नाहीये. विनायक इकडे विचार करत असतो की शांतनू एवढा का चिडलाय. विनायक विचार करत असतो की म्हणजे आता शांतनूने आईला रेड हँड पकडले की काय. आणि मग विनायक हसूनच म्हणतो की व्हेरी गुड. विनायक म्हणतो की आईला जर रेड हँड पकडलं असेल तर माझं तर कामच झालं, कारण मी तिथे नव्हतोच. माझ्यावरती संशय येण्याचा प्रश्नच येत नाही. याचा अर्थ आता शांतनू चिडेल आणि आता आईबाबांना घराच्या बाहेर काढेल. म्हणजे आता त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याची देखील गरज नाही. विनायक तिथून निघून घरी यायला निघतो. त्याला असं वाटत असतं की मोठ्या आईलाच रेड हँड शांतनूने पकडलंय आणि त्याच्यावर कोणताही संशय नाहीये. इकडे शांतनू पल्लवीशी बोलत असतो. शांतनू पल्लवीला म्हणत असतो की विनायकला इथे बोलून घे, त्याला म्हणावं तुझे पोलीस वाट बघता इथं. शांतनू मात्र फारच चिडलेला असतो. तो म्हणत असतो की तो इथे आल्या आल्या त्याच्या हातात बेड्या ठोकू दे आणि त्याची धिंड काढू दे. आपल्या लोकांना त्रास देण्याची किंमत कळू दे त्याला. पल्लवी म्हणत असते की शांतनू प्लीज पॅनिक होऊ नका, जरा शांत व्हा. शांतनू अगदी चिडून म्हणतो की का शांत व्हायचंय, ज्यांनी गुन्हा केलाय त्याला शिक्षा मिळायला नकोय का. पल्लवी म्हणते की हो, पण तुम्ही जर असे चिडलात ना गोष्टी हाताबाहेर जातील, फिसकटतील. म्हणूनच मी तुम्हाला काही सांगत नव्हते. तुम्ही असं पटकन रिॲक्ट होतात. त्यांना जर शिक्षा व्हायची असेल ना त्यासाठी आपल्याला पुरावे गोळा करावे लागणार आहे. आणि शांतनू अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला अजूनही माहित नाहीये. आणि शांतनू तुम्हाला असं वाटतं का त्यांना आज अटक करून उद्या लगेच सुटका मिळावी. अहो त्यांना जर आपल्याला लांब आतमध्ये घालायचं असेल तर त्यासाठी आपल्याला चांगले पुरावे शोधावे लागतील. आणि ते पुरावे मिळाले की देऊ ना पोलिसांच्या ताब्यात. परंतु तोपर्यंत आपल्याला गप्प राहावं लागेल, शांत राहावं लागेल. आणि जर तुम्हाला शांत राहता येत नसेल ना तर तुम्ही इथून निघून लांब कुठेतरी जा, तिथे राहा, मी सर्व करेल हँडल. पल्लवी म्हणत असते की शांतनू अहो मी खूप मेहनत करून इथपर्यंत पोहोचले, प्लीज हे बिघडवू नका. शांतनू म्हणतो की ठीक आहे. पल्लवी म्हणते की आणखी एक, आता इथून पुढे प्रत्येक गोष्ट आपल्याला खूप जपून करावी लागणार आहे आणि त्यासाठी आईना शुद्ध आली हे घरात आपल्याला कोणाला सांगता येणार नाही. पल्लवी म्हणते की शांतनू आपल्याकडे कुठलाही दुसरा ऑप्शन नाहीये आणि घरात जर कळलं की आई शुद्धीवर आल्या आहेत तर विनायक दादांनी पुन्हा काही केलं तर. मग शांतनू म्हणतो की ठीक आहे पल्लवी, मी आहे तुझ्या बरोबर. पल्लवी शांतनूकडून डायरेक्टली वचनच मागते. पल्लवी म्हणत असते की शांतनू मला वचन द्या, तुम्ही आई शुद्धीवर आल्या आहात हे कधीच कोणाला सांगणार नाही आणि विनायक दादाशी तुम्ही अगदी नॉर्मली वागाल. तुम्हाला हे सर्व काही माहिती आहे याचा संशय देखील येऊ देणार नाही तुम्ही. आणि असं जर झालं नाही तर सर्व प्लॅन फ्लॉप होईल. शांतनू म्हणतो की ठीक आहे, मी आहे बरोबर आणि काळजी करू नको, मी विनायक दादासोबत अगदी नॉर्मल वागेल. काही झालं तरी मला माझ्या घरात न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि मग शांतनू पल्लवीच्या हातात हात देतो. आता मात्र इकडे विनायक घरी आलेला असतो. आता इकडे घरामध्ये विनायक येत असतो. शांतनू आणि पल्लवीने हातात हात घेतलेला असतो आणि मोठी आई देखील हातावरती हात ठेवून म्हणते की माझाही तुम्हाला संपूर्ण पाठिंबा आहे. आदिती देखील त्यांच्या हातावरती हात ठेवून त्यांना समर्थन देते. विनायक मात्र पायऱ्या चढून येतच असतो. तेवढ्यात त्याचा आल्याचा आवाज होतो. विनायक मनामध्ये म्हणत असतो की चला आता आईबापांना घराच्या बाहेर काढायची वेळ झाली. आता माझं काम तर शांतनूनेच करून दाखवलंय, आता फक्त आपल्याला खूप वाईट वाटलंय असं नाटक करायचंय. चुकून त्याच्या हातातून त्याचा मोबाईल खाली पडतो आणि मग तो दरवाजा खोलून आदिती मॅमच्या रूम मध्ये येतो. विनायक म्हणतो हे तर सर्व नॉर्मल दिसतंय. इकडं सगळं आवरलेलं असतं कारण की विनायकचा आवाज ऑलरेडी त्यांना आलेला असतो. विनायक आता आतमध्ये येतो. विनायक शांतनूला म्हणत असतो की शांतनू अरे काय झालंय काय नेमकी, एवढा का चिडला होतास. शांतनू म्हणतो की दादा मी चिडलोय हे तुला कसं कळलं. मग विनायक सांगतो की अरे मी बाहेरच होतो, तिथून तुझा आवाज ऐकला म्हणून मी आत आलो. शांतनू म्हणतो की बरं ठीक आहे, हा मी चिडलो होतो पण हिच्यावरती. शांतनू विनायकला म्हणत असतो की ही बाई या रूम मध्ये काय करते, हिला सांगितलं होतं ना या रूम मध्ये यायचं नाही म्हणून, मग का आली आहे इथं. हिने माझ्या आईला काही केलं तर, हा विचार सहन होत नाही मला म्हणून मी चिडलो. पल्लवी देखील नाटक करत म्हणत असते की अहो शांतनू नका चिडू इतके, मी इथे असते, माझं लक्ष असतं आईंवरती. विनायक म्हणत असतो की अगं पल्लवी, शांतनू म्हणतो ते बरोबर आहे, आता आपण आदिती मॅमची आणखी जास्त काळजी घ्यायला पाहिजे आणि त्या काळजीच्या मध्ये जर कोणी येत असेल ना मी तरी सहन करून नाही घेणार. आता विनायकचा हा डबल ढोलकी चेहरा शांतनूच्या मात्र फारच समोर येत असतो. विनायक म्हणतो की शांतनू म्हणतो ते अगदी बरोबर आहे. विनायक मोठ्या आईला म्हणतो की आई प्लीज तू जा इथून, तुला या रूम मध्ये यायची अजिबात काही गरज नाहीये, तुला सांगितलं नाही याच्या आधी पण. तू इथं आली की शांतनू चिडतो, घरातलं वातावरण डिस्टर्ब होतो, तुला माहिती आहे ना, आणि माझ्या माणसांना त्रास झाला ना तर मी नाही सहन करू शकत, तू जा प्लीज. विनायकचे हे रूप सर्वजण लाईव्ह बघत असतात. मोठी आई रडता रडता म्हणत असते
की सर्वजण माझ्यावरतीच दोष घेतात, माझ्यावरती संशय घेतात, मलाच दोष देतात. मात्र विनायक मोठ्या आईला हकलून लावतो. शांतनू मनामध्ये मात्र म्हणत असतो की विनायक दादा, खरंच माणसाने किती नीच असावं. माझ्या आईवरती गोळी झाडलीस, आता विष द्यायचा प्रयत्न केला आणि तिची चिंता करू नका, ते आता आम्हाला सांगतोय. तू दिलेल्या त्रासाची किंमत तुला चुकवायला लावतो की नाही बघ. शांतनू आता रूम मध्ये आलेला असतो. शांतनूला घडलेला तो सर्व प्रकार आठवत असतो. शांतनू त्याच विचारात गुंग असतो, त्याला सर्व काही आठवत असतं. तेवढ्यात तिथे पल्लवी येते. शांतनू अगदी ढसाढसा रडायला सुरुवात करतो. पल्लवी शांतनूला समजून सांगत असते. शांतनू म्हणतो की पल्लवी, अगं आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तेच माणसं का आपला विश्वासघात करतात. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे शांतनू कॉलेजला निघालेला असतो. तेवढ्यातच विनायक तिथे फाईल घेऊन येतो. विनायक शांतनूला म्हणत असतो की अरे, ह्या कॉलेजच्या काही फाईल आहे, याच्यावरती तुझी सिग्नेचर हवी आहे. विनायक शांतनूकडून प्रॉपर्टीच्या पेपर्सवरती देखील सह्या करून घेत असतो. शांतनूला हे लक्षात आलेलं असतं तरी देखील शांतनू त्याच्यावरती सही करतो. शांतनू इकडे रूम मध्ये असतो. पल्लवीला तो सांगत असतो की दादाने माझ्याकडून प्रॉपर्टीच्या पेपर्सवरती सह्या करून घेतल्या आणि आता आपलं हे दोघांचं घर आपण दोघंच वाचवूया आणि विनायक सूर्यवंशीचा नाश करूया. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.